दुखाची साठी तेथे मिळे सुख, दुखाची साठी तेथे मिळे सुख, दुखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्यदाय, दुखाची साठी तेथे मिळे विचारे सुखीला भागाय, विचारे सुखीला भागाय, विचारे सुखीला भागाय, उदाराचा पंढरीस आहे, उदाराचा पंढरीस आहे, उदाराचा पंढरीस आहे, उदाराचा पंढरीस आहे, वारुणी बाई पालवे वारुणी बाई पालवे वारुणी बाई पालवे
Thank you.
साठी तिथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य झाय उदाराचा राणा पंढरी साही उभारुणी बाई पालवी तू थोडा बेस कमी करा जानतिया हुनी नेनतियाची गोडी जानतिया हुनी नेनतियाची गोडी आरिंगी आवडी करुणिया उदाराचा राणा पंढरी साही उभारुणी बाई पालवितो शीन घेऊन या शीन घेऊन या प्रेम दे तो साची न विचारी तू केला काही उदाराचा राणा पंढरी साही उभारुणी बाई पालवितो तुका म्हणे असो अनाथ दुबळी आम्हासी तो पाळी पांडुरंग उदाराचा राणा पंढरी साही उभारुणी बाई पालवितो यंत प्रवेश मम वाच मीमा प्रसूका संजीव यज्ञ किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तश्चरण श्रवणत्वगाद्यं प्राणा नमो भगवते पुरुषायस्तुभ्यं केशव चरण सरोजं सांगणीला बुधां जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला गंधरं गंजनेत्रं सदय धवलहासं शीतलं चिन्तयामि यैव 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 भावुनिया विलम्ब कवचा लावियला पुकारे विलम्ब कवचा लावियला पुकारे
धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं कलाईशवादा पुनोदार दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदीपं केलोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। ऐसे नमन करो निसकला, हरि कथा बोले वो बढ़िया बोला, हरि कथा बोले वो बढ़िया बोला। विठल विठल दुःखाची साठी तिथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरी साही, उभारुणी बाई पालवी तू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कळसस्थानी असणारे पंचम वेद निर्माते श्री जगद्गुरु तुकोबार यांचा असून उत्कृष्ट असा 5 चरणाचा पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाची प्रतिपत्ती विषय असा आहे की अभंगाच्या संदर्भामधून जगद्गुरु तुकोबार दुःखरूप असलेल्या समाजाला सुखरूप व्हावं या उद्देशाने त्या सुखाच्या ठिकाणाचा पत्ता या अभंगाच्या माध्यमातून दर्शवतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं म्हणून या ठिकाणी अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने तथा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट मौली ज्ञानोबा वैराग राग ऋषी जगद्गुरु तुकोबा आदी करून सकल संतांच्या पदस्पर्शाने पुढे झालेली आपली ही तोपटाकळी नामक नगरीमध्ये गेली असंख्य वर्षापासून चालत असलेला हा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव संपूर्ण गावकरी मंडळींच्या सहकार्यातून तरुण तडफदार युवा कार्यकर्त्यांच्या अट्टहासाने आणि दिग्गज मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय। विठ्ठल विठ्ठल अत्यंत या भक्तिमय वातावरणामध्ये हा महोत्सव चालू असताना या महोत्सवामध्ये आजची ही कितव्या दिवसाची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली असताना प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदी ही सेवा आपल्याला समर्पित करायची आहे। खरं तर या व्यासपीठावर आल्यानंतर एक आतून अत्यंत एवढी अशी अत्यंत भयानक अशी ऊर्जा निर्माण होते की प्रभू रामचंद्राच्या समवेत पाठीमागे भगवान श्री प्रभू रामचंद्र, समोर हनुमंतराय यांच्या परम पावन सानिध्यामध्ये खऱ्या अर्थाने ही कीर्तन सेवा आहे। त्याचबरोबर या गावातील जेवढी काही वारकरी मंडळी आहे, जेवढा काही समाज आहे, हा संपूर्ण समाज हृदयापासून रामप्रभूवर प्रेम करतोय। त्या अनुषंगाने सर्वांच्या हृदयाचा हा सप्ताह आहे। विठ्ठल विठ्ठल या सप्ताहाची अजून एक खासियत अशी आहे की या सप्ताहाने नाविन्यपूर्ण या सप्ताहामध्ये त्यांनी निवड केली, परंतु परिसरामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचा गाळबोट न लागता परिसराचे सुद्धा समाधान या सप्ताहाच्या माध्यमातून इथल्या कार्यकर्ते मंडळींनी केलेला आहे। अत्यंत सुंदर ओजस्वी असा हा सप्ताह या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे
आमचे परमस्नेही श्रीरामजी पाटील, भगवान परमात्म्यावर नितांत प्रेम करणारे आमचे दीपक अण्णा, त्याचबरोबर संपूर्ण परिवार हा वारकरी असताना आणि त्या पांडुरंग परमात्म्यावर निष्ठा असणारा परिवार म्हणजे बोबडे सर आदी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हा सप्ताह चालू आहे। त्या सर्वांच्या प्रेमाने खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली। मी अगोदर बोललो होतो, दरवर्षी मला फोन केल्यानंतर मी सांगत असतो, अण्णा दरवर्षी कीर्तन मीच करावं असं काही नाही, बदलत चला, काळ बदलत चाललाय आणि बदलत्या युगामध्ये आपल्याला सुद्धा आणि एवढे मोठे चॅनलच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना मटर बदललं का चॅनल बदलतं, फोन बदलला का महाराज बदलतो, एवढी सगळी सिस्टीम असताना तुम्ही वारंवार फोन करताय, बदलत चला, काही अडचण नाही। तुम्हाला असं वाटत असेल की महाराजांना काय राग येईल, हरकत नाही, घरी पाकिटे आणून घ्या, काही अडचण नाही, मला कीर्तन नाही करून घेतलं तरी काही अडचण नाही। आमचं कसं आहे, जास्तीत जास्त प्रेम कशावर आहे, देवावर, देवावर, पाकिटावर नाही, वेगळा अर्थ काढू नका, देवावर जास्त प्रेम असल्यामुळे आम्हाला काही त्या गोष्टीची उणीव नाही। आपण कीर्तन करण्याकरता संधी दिली अथवा न दिली, भरपूर झालं। एक लेकरू या दरबारामध्ये आणि पखवाज वाजवणार, आज तुम्ही या व्यासपीठावर उभं केलं, याच्यापेक्षा मोठा आणखी काय पाहिजे। विठ्ठल विठ्ठल, सर्व सवंगडी मंडळी यांच्यामधलाच मी काही वेगळा नाही, त्या सर्वांच्या मध्ये उभं राहून मी सुद्धा या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सेवा केलेली आहे। काय वेगळं आहे का? आमचे हरिभक्त परायण युवराज महाराज, आमचे राम महाराज, आमचे विष्णू पाटील, या सर्वांच्या मधून मला या ठिकाणी समोर ढकलले। काही वेगळं सांगावं, काही ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या, या अनुषंगाने तुम्ही माझ्याकडे या दृष्टिकोनातून थांबूच नका। खरं तर ज्या योग्यतेचा व्यक्ती आहे त्या योग्यतेमध्ये राहण्याला काही अडचण नाही, परंतु आपण सर्वांचं प्रेम आणि माझ्या पदरी या ठिकाणी पाठवलंय, त्या अनुषंगाने मला या व्यासपीठावर उभं केलं नाही तर कोण विचारत, कोण विचारत। असं म्हणतात, गावातली गंगानमूळ ह्याला सांगा, बरोबर, पण परिसरामध्येच असताना देखील दरवर्षी मला फोन करतायत, हा खऱ्या अर्थाने माझा आदर नसून वारकरी संप्रदायाचा आदर आहे। विठ्ठल विठ्ठल, मी येताच आमच्या बोबडे सरांना म्हणलं, तुम्ही दरवर्षी कीर्तन घेतात, मलाच लाज वाटली आता कीर्तनात काय सांगू, कारण चेहरे काही वेगळे नाही, तेच चेहरे, तेच टाळकरी, तेच पखवाजा, तेच गायक, तेच कीर्तनकार, तेच अभंग, बरोबर, पखवाजा बदलणार, ते पवार सोबतच आहे, माझ्या काळजी करू नका। हे सगळ्या गोष्टी आपण नाविन्यपूर्ण, काही वेगळं नाही, तेच ते पाहायला मिळतंय, त्याच्यामध्ये वेगळं काय सांगणार आहे। परंतु ही हृदयातून रामप्रभूंची सेवा या अनुषंगाने या ठिकाणी उभा राहिलोय आणि सर्वांचं प्रेम पाठीशी असताना आता कोणाकोणाचं नाव घेऊ, कोणाचं ठेवू असा विचार येतो। आता नामदेव महाराजांचं एक घेऊन घेतो, कारण त्यांनी इथून पुढे आता एक 1.5 तास पाठीमागे सरू नये याच्याकरता। श्री हरिभक्त भराय नामदेव महाराज आहेत, मदन महाराज आहे, आदी करून सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात, मस्तक हे पाया, चमत्कार काय झाला की लगेच रिटर्न चालली, बस हे महत्वाचं आहे। सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करायची आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचं अत्यंत महत्वपूर्ण सौंदर्य जर या ठिकाणी रेखाटलं असेल तर प्रभू रामचंद्राची परम पावन कथा, अर्थात ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात असे असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू, माझे मित्र, ज्यांनी मी आळंदीमध्ये असताना खचलो त्याही वेळेला साथ दिली, उठून उभा राहिलो त्याही वेळेला साथ दिली, आमचे हरिभक्त परायण प्रमोद महाराज राहणे यांच्या मुखारविंदातून आपण आणि ती कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। त्यांच्याही चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून अभंगाकडे बोलतो। विठ्ठल विठ्ठल, अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे। श्री संत जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून सुखाचा पत्ता दर्शवतात, अर्थात मृत्यू लोकामध्ये
जन्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या संदर्भामध्ये जर विचार करू गेलो तर प्रत्येक जीव हा दुःखमूळ संसारामध्ये गर्क असल्यामुळे जिकडे तिकडे दुःखाचं सावट भरलेलं आहे। मग एवढ्या दुःखाच्या सावटामध्ये राहणारा हा जो समाज आहे, या समाजाला कुठेतरी सुखाची किरण या ठिकाणी दिसावे, त्या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबारा युक्तिवाद करून त्या सुखाचा ऍड्रेस, सुखाचा पत्ता या अभंगामध्ये दर्शवतात। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जीवांना सुखाचा पत्ता सहजासहजी दर्शवत न दर्शवता जगद्गुरु तुकोबारा आपण व्यवहारिक असल्यामुळे आपल्याला व्यवहार देखील या अभंगाच्या माध्यमातून समजावून सांगतात। बाबा रे, तुम्ही जीवनामध्ये व्यवहार करताय, मग जीवनामध्ये व्यवहार जरी करत असाल तरी देखील एक महत्त्वाचा संदेश महाराज म्हणतात की तो व्यवहार करत असताना आपण प्रामुख्याने किती प्रकारचा व्यवहार करतो याही गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे। प्रामुख्याने या मृत्यू लोकात नव्हे संबंध जगभरामध्ये जेवढे काही व्यवहार आपण पाहतोय ना, त्या व्यवहाराच्या प्रकाराचं जर चिंतन आपण करू गेलो तर प्रामुख्याने 3 प्रकारचे व्यवहार आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रदानत्व व्यवहार, दुसरा व्यवहार आहे ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहार आणि तिसरा व्यवहार आहे आदानत्व प्रदानत्व व्यवहार। विठ्ठल विठ्ठल लोकांमध्ये जीवापासून तर देवापर्यंत जेवढे म्हणून काही जीव जन्माला आलेत ना, त्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रामुख्याने हे 3 व्यवहार लागलेले असताना या व्यवहारापैकी आपण जर एखादा व्यवहार प्रामुख्याने वर्तमान काळामध्ये जर करत असेल ना, तर वर्तमान काळामध्ये संपन्न होत असलेल्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये त्याच व्यवहाराला प्राधान्य दिले गेलेलं आहे। अन्यथा जो व्यवहार आपण करतोय ना, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा व्यवहार आपल्याला करता येणार नाही। पहिला व्यवहार सांगितलेला दातृत्व प्रदानत्व व्यवहार, म्हणजे जिथे फक्त देण्याचं कार्य केलं जातं त्याला दातृत्व प्रदानत्व व्यवहार म्हणतात। फक्त देण्याचं काम केलं जातं त्याला दातृत्व प्रदानत्व व्यवहार म्हणतात। दुसरा आणि या ठिकाणी प्रकार आहे ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहार, जिथे फक्त घेण्याचं कार्य केलं जातं त्याला ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहार म्हणतात। आणि तिसरा व्यवहार सांगितलेला आहे आदानत्व प्रदानत्व व्यवहार, त्याला ग्राम्य भाषेमध्ये साट्या लोट्याचा व्यवहार म्हणावं किंवा देण्या घेण्याचा व्यवहार। विठ्ठल विठ्ठल प्रामुख्याने एका प्रकाराचं चिंतन आपल्याला करायचं आहे। जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढ्या वेळामध्ये होईल तेवढं शक्य आपण चिंतन करायचं आहे। पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रदानत्व व्यवहार। पहिला व्यवहार काय करतो तर महाराज म्हणतात फक्त देण्याचं कार्य करण्याचा प्रकार या प्रकारामध्ये शिकवल्या गेलेला आहे। फक्त देण्याचं कार्य जिथे होतं ना, तिथे दातृत्व प्रदानत्व व्यवहार हा लागू होतो। ऐकत आहात ना? काय झालं? बरोबर, ठीक आहे। विठ्ठल विठ्ठल तुम्ही मोकळ्या मनाने बसा, मी काही अनोळखी महाराज नाही, तुमचाच आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। चेहरे पाडू नका, एकदम प्रफुल्लित चेहरे, तसं मला दिसतायत आपले चेहरे अत्यंत सद्गदित आहेत, अत्यंत प्रफुल्लित कमळाच्या फुलासारखे फुललेले आहेत। त्या पद्धतीने मोकळे बसा, काही अडचण नाही, मी काही म्हणणार नाही। म्हणायचं झालं तरी कशाला म्हणू, बरोबर आहे का नाही? म्हणायचं धर्म आमचा धंदाच आहे, तो इथलं तिथं तिथलं तिथलं इथं नाही, इथलं तिथं नाही बाबा, इथलं इथंच तिथलं तिथंच करायचं आपल्याला। मोकळ्या मनाने बसा। फक्त मला पहिला प्रकार सांगायचा, पहिला व्यवहार आहे दातृत्व प्रदानत्व व्यवहार। या व्यवहारामध्ये फक्त देण्याचं कार्य केलं जातं। मग या संपूर्ण सृष्टीचं चिंतन केल्यानंतर फक्त देणाऱ्याच्या यादीमध्ये कोण कोण येतं, विठ्ठल विठ्ठल कोण कोण येतं, तर त्याच्यामध्ये सुभाषितकाराने 7 नावं सांगितलेली आहेत। फक्त देण्याचं काम करतात, ते घेण्याचं कधी काम करणार नाही। त्यापैकी सांगत असताना सुभाषितकार सांगतात रवी चंद्र घना वृक्ष नदी गावस्य सज्जनः, 7 लोकांची यादी प्रामुख्याने दातृत्व प्रदानत्व व्यवहारामध्ये सांगितलेली आहे। पहिला क्रमांक लागतो या प्रकारामध्ये ते म्हणजे रवी। रवी म्हणजे गावातला मोकाट्या रवी नाही हा, मी भगवान सूर्याची गोष्ट करतोय, ते म्हणजे भगवान सूर्यनारायण काय करतोय विचारा ज्ञानोबरायांना। ज्ञानोबराय सांगतात सूर्याधिष्ठिनी प्राची जगादानीमध्ये प्रकाशाची। थोडा गीत वाढवा त्याच्या छातीचा। विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात सूर्य काय करतो जगात आणि व ते प्रकाशाची। ते शब्द अत्यंत महत्वाचा आहे। या 7ही लोक
ते शब्द आला पाहिजे किंवा त्याच्या अनुषंगाने उद्देशून काही शब्द आले पाहिजे, याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पहिला शब्द आहे जगात आणि मध्ये प्रकाशाची. सूर्यनारायण काय करतो? प्रकाश देतो. मग देण्याच्या मोबदल्यामध्ये काही घेतो का? बोला ना, अजिबात नाही. अरे तो देत असेल तर देण्याच्या मोबदल्यामध्ये काहीच घेत नाही. म्हणून दातृत्व प्रदानत्व यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढा तो प्रकाश आपण या ठिकाणी उपभोगत आहात. तो प्रकाश आपल्याला प्राप्त झालाय, पण तो विनामूल्य का मूल्यमापन करून? बोला. या सर्व लाईट, या प्रकाशाचं, या लाईटाचं बिल आपल्याला भरावं लागतं ना अण्णा? भरताय का नाही? आकडा टाकला नाही ना? आकडा नशीब. आपण उत्सवात आकडे टाकत नाही. काही काही गावामध्ये सर्रास आकडे असतात. अरे नशीब कानावर आकडे, काही काही ठिकाणी डीपीवर आकडे टाकले महाराजांनी. कुठे अवघड काम आहे. मग या प्रकाशाचा उपभोग आपण घेतोय, पण तो विनामूल्य उपभोग आपल्याला प्राप्त होत नाही. त्याच्या मोबदल्यामध्ये ते काही घेतात, प्रकाश देतात, पैसा घेतात. हा आता दातृत्व प्रदानत्व व्यवहारामध्ये चालणार नाही. पण सूर्यनारायणाच्या संदर्भामध्ये विचार जर करू गेलो तर सूर्यनारायणाला दे हा शब्द अत्यंत समर्पक या ठिकाणी खर्च केला ज्ञानोबांनी. ज्ञानोबा म्हणतात त्या सूर्याने काय केलं? तो प्रकाश विनामूल्य तुम्हाला मला दिलेला आहे. काहींचं आयुष्य 70 वर्ष, काहींचं 80 वर्ष, काहींचं 50, काहींचं 35, काहींचं 18, काहींचं 10, काहींचं 2, काय अशा पद्धतीचं आयुष्य आपण जगतो या प्रकाशामध्ये. पण आजपर्यंत कधीतरी 80 वर्ष आपल्या जीवनाला झाले, पण आजपर्यंत सूर्यनारायणाने आपलं बिल रेकॉर्डवर मांडून आणि अगदी 80व्या वर्षी त्या सूर्यनारायणाने बिल आपल्याकडे आपल्या हातामध्ये आणून दिलंय का? बाबा रे खूप झालंय, आता माझ्या प्रकाशामध्ये काळ्याचा पांढरा झालाय, आता मात्र बिल भर आणि मग मात्र वैकुंठवासी हो. असं कधी ऐकलं का? काय म्हणणार तुमचं पुरुष मंडळी? नाही ना हो. विनामूल्य सूर्यनारायण आपल्याला काय करतो? प्रकाश देतो. तुम्हाला पटणार नाही, उदाहरण देतो. काय झालं? कोरोना लागला होता, काय का नाही? कोरोनाचं मोठं सावट आलं हो. चला त्याही प्रसंगाचे साक्षीदार आपण झालो, नाही बोबडे सर? खरं तर त्या कोरोनामध्ये खूप लोकांची हानी झाली. काय काय निरोप असे येत होते की ते नाव ऐकल्यानंतर हृदय असं पिळून जायचं. आपल्याच तुपटाकलीमध्ये बरीचशी काही अशी नावं आहेत. मला काही आठवतील ते मी सांगेल. आमचे मला जे शिकवायला होते आमचे स्वर्गीय सर बरोबर कोरोनामध्ये गेले. त्याचबरोबर आमचे बोबळे गुरुजी. ही हानीच आहे ना आपल्यातली. अगदी हृदयाच्या जवळची माणसं, आपले अशोक पाटील असतील, हे सर्व हृदयाच्या जवळची माणसं जर आपल्याला कोरोनामध्ये सोडून जात असेल, याच्यापेक्षा मोठी हानी काय आहे? आणि जीवनामध्ये किती संपत्ती कमावली या गोष्टीला कोणी विचारत नाही, पण ती व्यक्ती कशी होती, त्या व्यक्तीच्या प्रभावाने माणूस प्रभावित होतो. आणि तो प्रभाव काय एकदा नष्ट झालाय ना, मग मात्र त्याच्यापेक्षा मोठी हानी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. कोरोनासारखं सावट आलं, खूप लोकांचं नुकसान झालं. त्यामध्ये दुःख आम्हाला जास्त आहे, कारण आमचं नुकसान सर्वात जास्त झालंय. बऱ्याच आमच्या क्रांतिकारकांनी मागणी केली किमान 100 लोकांची तरी परमिशन द्या. काय द्या? 5 लोक जमत नव्हते. आणि त्या कोरोनामध्ये कीर्तन चालेल तरी कसं? फार प्रभाव पडला आमचा. शेतीमध्ये गेलो आम्ही, किती दिवस आम्ही पाहिलेत, काही अडचण नाही. अजूनही मी करतो, काही अडचण नाही त्या गोष्टीची. खूप गोष्टीची हानी झाली, त्यामध्ये आमची झाली, परंतु काही गोष्टींचा फायदा देखील झाला. तुम्ही म्हणाल कसा काय? तर कोरोनामध्ये काही लोकांचा फायदा असा झाला, खरं सांगू का? मी खोटं सांगणारच नाही, खरं सांगणार आहे. कोरोनामध्ये बहुतांश लोकांचा खर्च वाचला. तो कशाचा? लग्नाचा. कोरोनामध्ये जेवढे काही लग्न झालेत ना, त्या लग्नाला काहीच लागलं. बाशिंग तर काही काहींना भेटले नाही हो. ते त्या खोबऱ्याचे बाशिंग केले. काय म्हणतात तुमचे आपल्या इकडे त्याला? खोबऱ्याचे तुकडे लावून आंब्याचे पानच बांधले. काय असं या नवीनच निरोप आला. बरं झालं की आपल्या संग्रामामध्ये शब्द आला. अहो काहीच मिळत नव्हतं. कोरोनामध्ये खूप हानी झाली. काही लोकांचा फायदा झाला, ते म्हणजे ज्यांचे त्यांच्या घरी विवाह झाले, लग्न झाले, त्यांचा फायदा झाला. कुठल्याच प्रकारचा खर्च झाला नाही. त्याही पुढचं सांगतो, त्या कोरोनामध्ये एवढे खपले. काही डोंगळे होते, काही काळे होते, काही भेरके होते, ते सुद्धा या कोरोनामध्ये खपले. मी साक्षीदार आहे. आणि ते लग्न काय चांगले लागलेत का हो? रात्री 2:30 वाजता, रात्री माझ्या मावस भावाचं एक तो जुळत नव्हतं. त्याला सांगू नका कोणी जाऊन, त्याला कोणी जाऊन सांग, त्याचं जुळत नव्हतं. योगायोगानं जुळलं लग्न, योगायोगाने जुळलं. तर ते
लग्नाकरता परमिशन मागितलं. माझीच गाडी आता कोणाला काहीच काम नको म्हणलं, चला डिझेल टाक घेऊन जाऊ. मग ते लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर अगदी लग्नाचा दिवस जवळ आला आणि त्या गावचा पोलीस पाटील पॉझिटिव्ह निघाला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तिथून फोन आला, एक काम करा, लग्न गावात लागणार, रात्री 2:30 वाजता लग्न ढेकळात जाऊन लावलं. आता रात्री 2:30 वाजताचा मुहूर्त कोण्या ब्राह्मणानं पाहिला असेल. आता थोडंफार पंचांग मी शिकायला लागलो, बरोबर पाहतोय मी, दक्षिणा पाहतो, बऱ्यापैकी पंचांगाला कळतं. जिथं कोणी नसतं तिथं मी आता चांगलं पंचांग पाहतो. पाठीमागे मध्ये गेलो, शिवपुराण केलं. जे राग लागली की बस महाराज आमचं हे असं, आमचं हे तसं. आपलं काय बघ, मुखातून शब्द केला की एकच करायचं, प्रभू तू सांभाळ. आपण या सत्य नाही, मी माझ्या सत्तेने बोलत नाही, बोलून घेणारा बदलून घेणारा कोण आहेस, तू आहेस. त्याच्यामुळे मग ते समजदार असल्यामुळे अहो कोणत्या ब्राह्मणाने मुहूर्त काढला असावा रात्री 2:30 वाजता लग्न, तेही नागरिकीमध्ये. सत्य घटना आहे, मी प्रत्यक्ष साक्षी आहे. टिकलं नाही लग्न, टिकलं नाही. ते लग्न लागल्यामुळे तिसरी झाली गड्याला. म्हणजे एवढं मुहूर्त फार महत्वाचं आहे. पहिलं लग्न टिकलं नाही, 6 महिन्यात काय म्हणतात त्याला घटस्फोट झाला. मग वर्ष 2 वर्ष थांबला, कसे का व्हायचा देवा जोडा गड्या. 2 वर्षाला केली, नाटक लागलं नव्हतं पाठीमागे, काय नाटक म्हणतात आपले, नाटक लागला त्याच्या पाठीमागे. तेही वर्षभर टिकलं नाही. 8व्या दिवशी चालली गेली. शेवटी त्याला सांगितलं तू पितृ शांती कर, नारायण नागबलीची पूजा कर. पण तेही केल्यावर लग्न जुळत नव्हतं. मग काय करू म्हणलं, मंगळाची शांती कर. आता बरं आहे त्याचं, मंगळाची शांती केल्यामुळे खरं सांगू का, कोरोनामध्ये खूप लोकांची हानी झाली, पण कोरोनामध्ये काही लोकांचा खूप फायदा झाला. बऱ्याच मुलींचे विवाह जुळत नव्हते, पण योगायोगाने लोकांनी विचार केला, वर्ष निघून गेलं तरी लॉकडाऊन उघडायला तयार नाही, करायचं काय, तशीच लेकरं घरी ठेवायचे का. काहींच्या घरची माणसं आणि मरण पावली होती. असा नियम आहे की वर्षभरामध्ये लग्न करावं लागतं. काही लोकांनी उरकून टाकलंय. असंच एका जणाचं लग्न झालं. आता कोरोनात घर पाहायचं नाही, दार पाहायचं नाही, घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही. बस रातोरात लग्न लागलं. मग लग्न लागल्यानंतर वर्ष 2 वर्ष निघून गेले, पण त्या मुलाच्या घराचं दर्शन काही त्या सासूला झालं नाही. सासऱ्याला पाहिलं होतं बिचाऱ्याने. मग तिने विचार केला, तिने सांगितलं हो, तो म्हणे बोल, माझी अशी इच्छा आहे की आता लॉकडाऊन संपलं. म्हणे हो. मग या लॉकडाऊन संपल्यामुळे आता आपल्या बालीच्या घरी मी जाऊन येऊ का. काही हरकत नाही म्हणे, गेली तरी काही वावगं होणार नाही, जा सुखाने जा. जावायला फोन लावला, बापू म्हणे बोला, तुमची सासूबाई येणार आहे भेटण्याकरता. काही हरकत नाही. संध्याकाळची वेळ झाली, सासूबाई पोहोचल्या बस स्टँडला, घेण्याकरता गेला. घरी सांगितलं होतं अगं तुझी आई येणार आहे. कोणाची, बायकोची. काय आनंद वावत नव्हता. फरक आहे, नवऱ्याच्या आईवर प्रेम वेगळं असतं आणि आपल्या आईवर प्रेम वेगळं आहे. तुकोबाराय म्हणतात, सासूसाठी रडे सोन भाव अंतरीचा भिन्न, भाव भिन्न आहे. आई आली म्हणल्यानंतर तिने मात्र पुरणपोळीचा भेद केला. पुरणपोळीचा भेद केल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ झाली. दोघी आणि गप्पा करायला लागल्या. याने विचार केला कशामुळे आपण त्या दोघींच्या मध्ये जायचं, म्हणून तो बाजूला बसला, आपला मोबाईल मध्ये फोटो घालत बसला. बसल्यानंतर जेवणाची वेळ झाली आणि जेवणाची वेळ झाल्यानंतर मग मात्र याचा नित्यनेम होता. जेवायला बसल्याबरोबर ताट वाढून पुढे आल्यानंतर तो कधीच स्वतः घास घेत नव्हता. तो उलट त्या ताटातला घास आपल्या हाताने मोडायचा आणि पत्नीला 5 घास भरवायचा. नशीब भेटत नव्हती, भेटली कशी तरी 5 घास पहिले पत्नीला भरवायचा. याला पंचप्राणाच्या आहुत्या म्हणतात. कशाच्या, पंचप्राणाच्या आहुत्या. याचा नित्यनेम होता. आवाज दिला, हो ताट वाढून झालं, या जेवायला. मोबाईल घेऊन हातामध्ये निघाला किचन कडे. तेवढ्यामध्ये पुरणपोळीवर तूप घ्यायचं राहिलं होतं. ती त्या किचन मधून बाहेर निघाली. याने त्या किचन मध्ये पाय टाकला. सासू तिथेच होती. पाय जसा टाकला तशी लाईन गेली. लाईन गेल्याबरोबर हे ताटावर जाऊन बसलो. मोबाईलचा प्रकाश याच्या तोंडाकडे असल्यामुळे जेवताना त्याने मोबाईल खाली ठेवला. घास मोडला, मुखात घातला. कोणाच्या, माझ्या नाही, सासूच्या. सासूच्या मुखामध्ये घास घातला. 1 झाला, 2 झाले. 3ऱ्या घासाला घरातून आवाज आला. केलं का म्हणे सुरू. हा म्हणे हिचा आवाज घरातून निघलो. कोण. आनंद वाटत होता सासूला. प्रत्येक घासाला वा
माझ्यावर जर माझ्या जवळचं एवढं प्रेम तर माझ्या मुलीवर नाही 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 तुझा घर नंबर चुकला, तो घास तुझ्या करता नव्हता, तो घास तिच्या करता होता. मला एवढंच सांगायचं आहे, चौथ्या घासाला लाईन आली. आल्यानंतर सासूने जावयाकडे पाहिलं आणि जावयाने सासूने खरं सांगा काय झालं असेल. मोठं अवघड काम झालं. समजा तोच जर प्रकाश असता याने सासूच्या मुखामध्ये घास घातला असता, एवढी चांगली होती की तिच्या मुखामध्ये घास भरवावं. माझा प्रश्न संपला. फक्त तुम्हाला एकच विचारायचं आहे, प्रकाशाची किंमत काय आहे? अरे प्रकाशाने माणसाला सगळ्या गोष्टी चालवतात, प्रकाशाने माणूस जीवन जगू शकतो. आता वैज्ञानिक दृष्ट्या ही शिकलेली मंडळी यांना माहिती आहे, त्याच्यावर माणसावर प्रकाशच नाही पडला तर काय होणार आहे दुष्परिणाम त्याचे. परंतु ज्ञानोबा भाषेमध्ये जर बोलायचं झालं, ज्ञानोबा म्हणतात एकच काम करतोय सूर्य. सूर्यादिष्टी प्राचीन जगात राणीमध्ये प्रकाशाची देतो, त्याच्या मोबदल्यामध्ये काहीच घेत नाही. म्हणून दातृत्व पदार्थ व्यवहारामध्ये क्रमांक पहिला येतो ते म्हणजे रवी. दुसरा क्रमांक आहे चंद्र. काय करतो चंद्र? विचार ज्ञानोबा यांना. ज्ञानोबा सांगतात शारदीयेचे चंद्र करे माझी अमृत कण कोवळे ते विचिती मन मवाळचे करत लगे. ज्ञानोबा सांगतात शरद ऋतूच्या आगमनामध्ये एक महत्वाची पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानोबा सांगतात आपण दूध घोटण्याचा कार्यक्रम करतो. मग माऊली म्हणतात की दूध घोटण्याचा कार्यक्रम करत असताना तो चंद्र त्या दिवशी अगदी रात्री मध्यान्ह रात्रीच्या वेळेला त्या दुधामध्ये अमृताची कोवळी कोवळी कणाचा वर्षाव करतो. माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मन मवाळे चकोर तलगे. एवढंच नाही, काय करतो चंद्र? विचारलं भगवान परमात्म्याला. पुष्णामी चौषधी सर्वात सोमो भूत्वा रसात्मकः. भगवान परमात्मा सांगतात की त्या चंद्राच्या प्रकाशाने जेवढ्या काही या भूतलावर वनस्पती आहे, पुष्णामी चौषधी औषधी सर्वात सोमो भूत्वा, त्या औषधींना सोम नावाच्या रसाचा वर्षाव तो चंद्राचा प्रकाश करतो. हे मात्र अत्यंत महत्वाचं दान या जगताला चंद्राकडून प्राप्त होतं. पहिला वर्ग आहे रवी, दुसरा आहे चंद्र. घना ढग सुद्धा पाऊस देतात. वृक्ष सुद्धा या भूतलावर तुमच्या माझ्या करता देण्याकरता आलेले आहेत. ज्ञानोबा सांगतात जो खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली दे वृक्ष जैसा. साधे माणसं आपण एकमेकांच्या कामी पडत नाही, पण तो वृक्ष मात्र त्या माणसाला आश्रय देतो, माणसाकरता संबंध आयुष्य खर्च करतो. याचा विचार जर करू गेलो आपण तर झाडाचं काय आपल्या जीवनामध्ये काय वाया जाणार आहे? काहीच नाही. त्या वृक्षाची मुळं आपल्या कामी आहे, त्या वृक्षांच्या फांद्या आपल्या कामी आहे, त्या वृक्षाचं खोड आपल्या कामी आहे, त्या वृक्षाची साल आपल्या कामी आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही वनस्पती, जेवढ्या काही आपल्या शरीरामधल्या व्याधी असेल त्या सर्व व्याधीचा नाश करण्याचं कार्य कोण करतात? वृक्ष करतात ना. त्याच्या पलीकडे काय आहे? आणि त्याही पलीकडे हल्लीच्या काळामध्ये एक रोग आलेला आहे चोरडियास. त्या रोगाला टेन्शन असं म्हणतात. काय म्हणतात? आलं का टेन्शन? तेच म्हणतो, त्याला टेन्शन असं म्हणतात. परंतु एक वाक्य बोलतो, किती काही टेन्शन असू द्या पण एक वनस्पती एवढी रामबाण आहे की ती वनस्पती ग्रहण केल्यानंतर मग मात्र ते टेन्शन मुक्त माणूस होतो. तुम्ही म्हणाल कोणती? घ्या गांजा. येतं लक्षात? त्या वनस्पतीने माणूस टेन्शन मुक्त होतो. त्या वनस्पतीचं नाव काय? सोपाय गांजा. तो घ्या, विषय संपवा. तुम्ही म्हणाल महाराज काही सांगता का? मी चुकीचं अजिबात बोलत नाही. आता पाहून घ्या, तेही तुम्ही भोगू दशा. पूर्वीच्या काळी जेवढे काही शिवालय होते सर्व पडित होते. त्या शिवालयामध्ये कोणीच नव्हतं, फक्त ते फक्कड महात्मे होते, साधू महात्मे. एक पुढी 9 गडी, एक पुढी 9 गडी, आणि ते 9 गड्यांचे वेगवेगळे काम असायचे. मग एक जण ते सर्व माल हातावर घ्यायचा, त्याच्यावर उदकाचा शिडकाव करायचा, मग मर्दनाचा कार्यक्रम चालायचा. झोपले नाही ना? मर्दनाचा कार्यक्रम चालायचा. एक जण ती तोप साफ करत होता. काय म्हणतात तिला? हा, कशात ओढतात ते? गांजा कशात ओढतात? चिरमच म्हणतात ना. हा, चिरम. ती तोप साफ करण्याचं काम करतो. एक जण त्या तोपेत गोळा टाकतो, एक वस्त्र प्रक्षालनाचं काम करून येतो. मग तो मर्दन केलेला माल त्या तोपेत एकदा दाबला रे दाबला तर मग कार्यक्रम सुरू व्हायचा. आमच्या बरोबर महादेव महाराज आई फार गोड सांगायचे. एकदा का त्याने त्या चिरमीमध्ये माल दाबला रे दाबला मग मात्र त्याला अग्नीचा स्पर्श झाल्याबरोबर तो म्हणायचा बम भोले ये टेकड़ी पे रहने वाले
चिलम भरा है ताजा दम लगाने आजा. कोण म्हणत होतं? संन्यासी महात्मा. सांगा त्या भोलेनाथाला चिलम लागते का? काहीच गरज नाही. हे आपले चोचले आहेत. याच्यामध्ये भगवान भोलेनाथाचा काही विषय नाही. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जेवढे काही वृक्ष आहेत ते सर्व वृक्ष माणसाच्या जीवनामध्ये उपयोगाचे आहेत. त्यांनी पुढचा भाव सांगतो. पहा, चालता चालता माणसाने एखाद्या माणसाला दगड मारा. मी उदाहरणामध्ये सांगतो. एखाद्या माणसाने जर दगड मारला तर काय करेल तो माणूस? बोला. मारेल आपल्याला. नाही नको नको ती शिव्या तरी का व्हायला देईल तो माणूस. पण पुढचं वाक्य बोलतो, चालता चालता एखाद्या गोड आंब्याच्या झाडाला दगड मारा. एक नाही 5-50 दगड मारा. काय करेल तो वृक्ष? उलट त्या दगडाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला गोड फळ देईल. याच्यापेक्षा त्याग काय असावा? विठ्ठल विठ्ठल. नदी अवश्य सज्जना. गंगा सुद्धा तुमच्या माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे ज्ञानोबा आहे. तिच्याही करता पुरावा देतात. का पीडित पापता कोकित तिरेचे पादप समुद्रात आहे आपले आप गंगेचे जैसे. ती उगमस्थानापासून समुद्रापर्यंत जेवढे काही तिच्या तीरावर असणारे वृक्ष आहेत त्या वृक्षांना पुष्टता निर्माण करून देते. एवढंच नाही, आता मात्र एवढ्यामध्ये माघ महिन्यामध्ये कुंभमेळा होऊन गेला. बरोबर आहे. बहुतेक लोकांना कुंभमेळ्यामध्ये जाता नाही आलं. काही लोक पंढरपुरामध्ये गेले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर काही लोक आजारी पडले. त्या गंगेमध्ये स्नान कसं करायचं बा? पण मी पुढचाही उपयोग सांगतो तुम्हाला. आणि त्या गंगेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या गंगेमध्ये स्नान जरी नाही केलं, तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी काय पराक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल. करू नका. फक्त डोळ्याने तुम्ही ती पहा. चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली म्हणा किंवा जाय म्हणा दिगंतरा. चंद्रभागा डोळा देखलिया. डोळ्याने जरी ती पाहिली तरी देखील आपल्या जीवनातले पाप नाहीसे होतात. त्याही पुढचा उपाय सांगतो. कदाचित क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिला पाहावं लागतं आणि पाहिल्यानंतर मग पाप नष्ट होतात. महाराज म्हणतात एवढा खटाटोप करायची गरज नाही. जागेवरच तुम्ही फक्त माझे मनता गंगा गंगा माझे Thank you.
एकच काम करा, जागेवर बसून एक काम करा, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आता मात्र वाचने गंगेचं नाव जरी घेतलं तरी देखील आपल्या जीवनातले संपूर्ण दोष नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. हा पराक्रम त्या गंगेचा आहे. त्यापुढे सांगितलंय नदी गावस्य सज्जनहा, 6वा क्रमांक तो गोमातेचा लागतो. काय करते ती तर ऐका, एखाद्या वेळेला नवजात बालकाची आई मरण पावली तर ती गाय मात्र स्वतःच्या बाळाच्या मुखातला ग्रास काढून ती आपल्या लेकराला लहानाचं मोठं करते. अर्थात तिच्या स्वतःच्या स्तनातलं दूध आपल्या बाळाच्या वाटेचं ती इतरांच्या लेकराला देते. याच्यापेक्षा मोठं काय आहे या जगतामध्ये देण्याकरता दातृत्व प्रदानत्व व्यवहारामध्ये आलेली 6 आहेत. आणि शेवटचा वर्ग सांगितला ते म्हणजे सज्जन, हा म्हणजे संत. काय करता संत? गाता दुकाना संत महात्मे काय करतात? घातला दुकान देते आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. व्यवहार क्रमांक पहिला दातृत्व प्रदानत्व व्यवहारामध्ये या 7 लोकांची यादी आलेली आहे. व्यवहार क्रमांक दुसरा ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहार, म्हणजे जिथे फक्त घेण्याचं काम केलं जातं त्या यादीमध्ये श्रेय नामावरी सुभाषितकार सांगत असताना सांगतात बाबारे मक्षिका मशको वेशा मूषको याचकस तथा ग्रामणी गणकश्चैव सप्तैका परभक्षतः. विठल विठल. 7 लोकांची यादी ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहारामध्ये सांगत असताना सुभाषितकार सांगतात पहिला क्रमांक लागतो मक्षिका, म्हणजे माशी. मावशी नाही बरं, माशी म्हणतो. काय करते माशी? लोकांच्या घरी अन्न शिजलं रे शिजलं का गडवा घेतला का माशी चालली जेवायला. इतरांच्या घरच्या अन्नावर जास्त तिचा डोळा असतो, म्हणजे ती घरचं अन्न कधी व्यर्थ घालत नाही. अन्न जरी सेवन करायचं असेल तर ती मात्र इतरांच्या घरच्या अन्नावर नजर ठेवते. ग्रहणत्व प्रदानत्व व्यवहार म्हणजे घेण्याचं कार्य करण्याकरता प्रथम क्रमांक आहे मक्षिका. मशको म्हणजे मच्छर. काय करतो मच्छर? इतरांच्या शरीरातलं रक्त शोषण करण्याचं कार्य करतो. आता तुम्ही म्हणाल महाराज ही मच्छर ही माशी हे नेमकं आहे तरी काय? आले का लक्षात? हे सांगण्याचे विषय आहेत त्या कीर्तनामध्ये. पण हे वाक्य बोलतो जरी हे रूपक आला असेल पण यांच्या ठिकाणचे गुण जर 2 पायाच्या माणसामध्ये असेल तर यांच्यापेक्षा त्यांची अवस्था काही कमी नाही. म्हणजे जरी म्हणण्याकरता माशी असेल पण हे गुण जर मावशीकडे असेल तर मावशी त्या रंगामध्ये आलेली आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. जर मच्छर इतरांचं रक्त शोषण करत असेल आणि तोच जर गुणधर्म माणसामध्ये असेल, असे कितीतरी माणसं आहेत हो ज्या माणसाने इतरांच्या आणि जीवनामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या जीवनाची राख रांगोळी करून त्यांचं शोषण केलेलं आहे. इतरांचं शोषण करणारा माणूस मच्छरापेक्षा काय कमी आहे? असेल ते सर्व पुरावा तुमच्या पुढे ठेवलेला आहे. काय करतो गावाचा पुढारी? गावाचा पुढारी गावाचं खात असतो. सुभाषितकार म्हणतात त्या पद्धतीने तो सुद्धा गावाचं खात असतो. प्रदानत्व व्यवहार आणि तिसरा व्यवहार सांगितलेला आहे आदानत्व प्रदानत्व व्यवहार. बर, आदानत्व प्रदानत्व व्यवहार म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबारा सांगतात काहीच नाही रे, दुसऱ्याला काही आपल्याकडून घ्यायचं आणि त्या मोबदल्यामध्ये दुसऱ्याकडून काहीतरी घ्यायचं. मग हा तर व्यवहार आम्ही मूर्ती लोकांमध्ये करतच आहो ना. महाराज म्हणतात तुम्ही करताय खराय रे, पण तुमचं ठिकाण चुकलेलं आहे. तुम्ही हा व्यवहार कुठे करताय? घ्या हिसके तोडा दावे
किंवा आयुष्यभर आपण संपत्ती कमावतो याची टोपी आता काही काही लोकांना सवय लागली राजू टोप्या द्यायची. टोप्या द्यायची सवय लागली काही काही लोकांना. लय मुजरपणा एवढा नसला पाहिजे. कधीतरी माणसाने सावरलं पाहिजे. आपला स्वभाव, आपलं वय काय, आपण किती आहोत याचंही चिंतन माणसाने केलं पाहिजे. नंतर ज्याला त्याला म्हटलं की घे टोपी, बस करणं आमच्या खिशात टोप्या आहे, कोणाकोणाला देशील, पहिले आपल्या डोक्यात चांगली आहे ना ते पाय, बरोबर आहे. तसं बरेच लोक करतात तशा पद्धतीने देण्या घेण्याचं कार्य. महाराज म्हणतात तुमचा पत्ता चुकला, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर व्यवहार करताय. देण्या घेण्याचा व्यवहार करायचाच ना तुम्हाला. जसं तुम्ही आयुष्यभर संपूर्ण आयुष्य तुम्ही खर्च केलं, त्या आयुष्यामध्ये नको त्यांची हृदय दुखवली, नको त्यांची अंतकरण जाळली, त्यामध्ये तुम्ही एवढी मोठी संपत्ती उभी केली. कोणा करता? तो म्हणतो मास्तर कोणा करता? लेकरा करता ना. ज्या लेकरा करता तुम्ही संपत्ती गोळा करताय, ते लेकर तुम्हाला मेल्यानंतर घरात ठेवून देतात का? नाही हो. उलट त्या लेकरांना म्हणावं, अरे तुझ्या वडिलांनी खूप हाल काढले, तुझ्या वडिलांनी खूप कष्ट केले, तुझ्या करता एवढी मोठी 3 ताळाची माळी बांधली, किमान एका मजल्यावर त्या बापाला ठेवून दे. ठेवेल का? नाही मदर महाराज ठेवणार. पोटचं लेकरू त्या बापाला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढेल, याच्यापेक्षा नवल काय आहे? हा व्यवहार कोणता आहे? तोच व्यवहार आहे ना. आयुष्यभर कष्ट सोसून ते मायबाप त्या लेकरा करता संपत्ती गोळा करतात. काय हित केले सांगा बापा, काय हित केले सांगा बापा, काय हित केले सांगा बापा, काय हित केले सांगा बापा. सुंदर प्रमाण दिलं नामदेव महाराज. आयुष्य घालवलं तुम्ही. आपल्या लेकरा बाळाचं हित तुमच्या मनामध्ये जे केलंय तुम्ही, ते हित व्यर्थ ठिकाणी चाललंय. आणि संपूर्ण आयुष्य व्यतीत करून ज्या लेकरांकरता तुम्ही संपत्ती गोळा करताय ना, ते लेकर तरी काय करतात? ऐका, विठ्ठल विठ्ठल काय करू असो न सोनी, आमुच्या जीवाचं नाही कोणी. काय करू असो न सोनी, आमुच्या जीवाचं नाही कोणी. काय जपला मी पोराला तळहाताच्या पोडावानी. लोकांचे 6 महिने भरले रे, लोकांचं नको नको ते काम केलं. आयुष्यभर पायाला चप्पल वापरली नाही. कोणा करता? पोटच्या बाळा करता. काय करतात ते लेकर? काय करू असो न सोनी, आमुच्या जीवाचं नाही कोणी. काय जपला मी पोराला तळहाताच्या बुडावानी. तरुणपणाची आठवण येता, तरुणपणाची आठवण येता, अश्रू डोळ्यातून वाहिलं वाहिलं. लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग येगळं राहिलं. काय करतात लेकर? अरे ज्या प्रेमाने आपण त्या लेकरा करता कवडी कवडी गोळा करतोय ना, एकच अपेक्षा असते प्रत्येक आई वडिलांच्या हृदयामध्ये की किमान म्हातारपणामध्ये यांनी आमचा सांभाळ करावा. पण ते लेकर काय करतात? लगीन झाल्यावर माई बाप सोडून वर्ग येगळं राहिलं. माझी लाडाची सुनबाई, माझी लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. पोराच्या कानात सांगते तुझे आई बाप पाहिजे नाही. माझी लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. पोराच्या कानात सांगते तुझे आई बाप पाहिजेत नाही. तरुणपणाची आठवण येता,
तरुणपणाची आठवण येता अश्रू डोळ्यातून वाहिलं वाहिलं. लगीन झाल्यावर माई बाप सोडून वर्ग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माई बाप सोडून वर्ग येगळं राहिलं. कालची आलेली मुलगी त्या लेकराच्या कानामध्ये कुटकुटल्या बरोबर ती लेकर मात्र आपल्या आई वडिलांना सोडून निघून जातात. याच्यापेक्षा मोठं दुःख काय आहे? अरे या व्यवहारामध्ये आपण आपल्या परिवाराला सुख देण्याचं कार्य करतो. या व्यवहारामध्ये आपण आपल्या आप्तेष्टांना सांभाळण्याकरता आयुष्य वेचतो. पण तीच पत्नी आपल्याला काय करते? बाईल म्हणे खरं मरता तरी बरं. आयुष्यभर ज्या पत्नीचे संपूर्ण मागण्या आम्ही पूर्ण केल्या ती पत्नी तरी काय करते? म्हातारा जीव झाल्यानंतर कृष्णात पदिये पदपंकज पंचरांते अद्यैव मे विशतु मानस राजांस प्राण प्रयाण समये काय होतं? कप वात पित्तय कंठावरो धन विदोष मरणम कुतस्ते. म्हातारपण जवळ आलं का मग मात्र माणसाचा कंठ घरघर करायला लागतो आणि घरघर त्या कंठामध्ये आलेली घाण जर कदाचित थुंकण्याकरता आपण खाली थुंकलो ना मग मात्र त्या घाणीकडे पाहून ती पत्नी सांगते हे म्हातारं हे थेरडं मेलेलं बरं. अरे आयुष्य वेचलं तुझ्याकरता. तू म्हणलं ते केलं त्याने. अरे तू फक्त त्याला साडी विकत घेऊन मागायची. तू साडी त्याला फक्त विकत घेऊन मागायची. तुझ्यावर किती प्रेम करत होता. तो तुला साडी धुवून देत होता. विढल विढल. अरे विकत घेऊन मागते हा तुझा अधिकार आहे. पण त्याचं प्रेम एवढं होतं तुझ्याकडे की तो तुला धुवून घेत होता. घेऊन तर देतच होता पण त्याबरोबर धुवूनही देत होता. एवढं प्रेम तुझ्यावर केलं. आता काय करतेस तू? म्हातारं जर खाली थुंकलं तर ती पत्नी सांगते आता हे म्हातारं मेलेलं बरं का? नासियले घर थुंकोनिया. एवढंच नाही बाकीचेही गणगोत या व्यवहारामध्ये या प्रपंचामध्ये काय करतात? काय सुंदर प्रमाण आहे. बांधोनिया देती काळाच्या हाते बांधोनिया देती काळाच्या महाराज म्हणतात ते उलट म्हातारं मरत नाही म्हणून ते काय करतात? बांधोनिया देती काळाची हाती. प्राण गेल्यानंतर परिस्थिती काय? भूषणे ही घेते काढोनिया. उलट त्याने कमावलेली इस्टेट त्याने कमावलेलं धन सुद्धा त्याला स्वतंत्र नेता येत नाही. ते नातेवाईक उलट काढून घेतात. याच्यापेक्षा मोठं काय आणखी आपल्यापुढे आशा पाहिजे? महाराज म्हणतात या प्रपंचामध्ये तुम्ही सुख देण्याचं काम करताय खरं आहे. सुखाच्या मोबदल्यामध्ये सुख मिळतं का हे फार महत्वाचं आहे. अरे तुमचा पत्ता चुकलाय ना. तुम्ही या प्रपंचामध्ये सुख देण्याची इच्छा व्यक्त करताय आणि त्या मोबदल्यामध्ये सुख प्राप्त व्हावं ही इच्छा व्यक्त करताय ना. तुमचा पत्ता चुकला. तुम्हाला जर सुख तर लांबच राहिलं पण तुम्ही दुःख जरी आणून दिले ना त्या दुःखाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. अभंगाचं प्रथम
दरबारामध्ये तुम्ही सुखाची अपेक्षा जरी देण्याची करत असाल, नाही जरी दिलं ना सुख, तुम्ही दुःख द्या. परिणाम काय होईल? दुःखाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. दुःखाची साठी तेथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जाय. त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जर तुम्ही हा व्यवहार केलाय ना, मग मात्र त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न हा निर्माण होतो, जगाच्या पाठीवर नियम असा आहे, काही ठिकाणी माणसं सुख देतात, च्या मोबदल्यामध्ये दुःख प्राप्त होते. काही ठिकाणी माणसं दुःख देतात, च्या मोबदल्यामध्ये दुःख मिळतं. काही ठिकाणी लोक सुख देतात, त्याच्या मोबदल्यामध्ये सुखच प्राप्त होतं. असा हा जगाच्या पाठीवरचा कोणता अलौकिक दरबार आहे की त्या दरबारामध्ये दुःख द्यावं, दुःखाच्या मोबदल्यामध्ये सुख प्राप्त व्हावं? महाराज म्हणतात तो दरबार पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा दरबार आहे. त्याच्या दरबारामध्ये जा आणि तुमचं दुःखाचं गारानं जाऊन सांगा. तो सहजरित्या तुमच्या दुःखाचं क्षालन करून तुम्हाला ओतप्रोत सुख तुमच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग तो दरबार आहे तरी कुठे? त्या दरबाराचा पत्ता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे. उदराचरण पंढरीचे पंढरिया नगरीमध्ये तो आणि पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये जा, तो तुम्हाला दुःखाच्या मोबदल्यामध्ये सुख दिल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न हा निर्माण होतो, का म्हणून तो आम्हाला सुख देईल? कारण या जगतामध्ये स्वार्थाशिवाय कोणी काही करू शकत नाही. एक किंवा नात्यासाठी सुद्धा विचार जर करू गेला तर काही ना काही करू शकतात. एक तर स्वार्थ असला पाहिजे, नाहीतर नातं असलं पाहिजे. पांडुरंग परमात्मा आपल्या दरबारामध्ये आल्यानंतर सुख, दुःखाच्या मोबदल्यामध्ये सुख का देतो? त्याचं कारण असं आहे, ऐका. जशी एखादी लेकबाळ असेल आणि त्या लेकीबाईचा विवाह झाला, त्या लेकीचं वय आहे 50 वर्ष आणि आईचं वय आहे 75 वर्ष. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 50 वर्षाची लेक, 75 वर्षाची झालेली आई, मी माझ्या मनामध्ये आलेला संभ्रम तुमच्या पुढे मांडतो. 50 वर्षाची झालेली लेक, 75 वर्षाची आई. मलाच विचारायचं तुम्हाला, 50 वर्षाची लेक कधी आईच्या घरी जात नसते का? जात असते. मी नेहमी एक वाक्य बोलतो,
शहाण्या लेकी बाळीने माहेरामध्ये जाण्याकरता किमान माहेरामध्ये आपले मायबाप आणि जिवंत असणं गरजेचं आहे। जोपर्यंत मायबाप माहेरामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत शहाण्या लेकी बाळीने आणि माहेरी गेलं पाहिजे। कारण जरी 75 वर्षाची माय असते, अंग थरथर तिचं कापतय, मुखामध्ये एक दात नाही, बोलत असताना शब्द ओळखायला येत नाही, त्याही वयामध्ये दारामध्ये आलेली 50 वर्षाची लेक ही शब्द ऐकल्यानंतर खाटेवर झोपलेली म्हातारी उठून ताडकन उभी राहते आणि धावत अंगणामध्ये येऊन पहिले आवाज देते आपल्या सुनेला, अगं जा पहिल्यांदा तुरडीतून भाकरीचे 2 तुकडे घेऊन ये। 75 वर्षाची माय आहे, 50 वर्षाची लेक आहे, पण 50 वर्षाची लेक दारामध्ये आल्यानंतर 75 वर्षाची आई त्या लेकीच्या दोन्ही बाजूने ते भाकरीचे तुकडे वाळून उतरून फेकते। हो, त्याला काय म्हणावं, प्रेमच म्हणावं ना। मग हाताला धरून ती आपल्या घरामध्ये त्या लेकीला घेऊन जाते, एक वाक्य बोलतो, कितीकही लेक श्रीमंत असू द्या, कितीकही लेक श्रीमंत असू द्या, जरी लेक श्रीमंत असेल, आई जरी गरीब असेल, तर माहेरामध्ये आलेल्या लेकीची पिशवी कधी ती आई रिकामी जाऊ देत नाही। तिचं वय काय याला काही किंमत नाही। जसं लेक आईच्या माहेरी गेल्यानंतर सुखाने त्या ठिकाणी श्वासाचा सुटका होतो तिचा आणि तिला आनंद वाटतो त्या आईला भेटण्यामध्ये, महाराज म्हणतात बस तसंच आहे आपल्याही जीवनामध्ये। जो दरबार मी तुम्हाला सांगितलाय ना, तो दरबार काही वेगळा नाही, ते दरबार म्हणजे तुमचं माझं संतांचं सगळ्यांचं माहेर आहे। विठ्ठल विठ्ठल। महाराज म्हणतात त्या माहेरामध्ये जाण्याकरता कुठल्याच प्रकारची परवानगी घ्यायची गरज नाही, उलट ज्ञानोबा स्वतःच्या मनाने सांगतात, ओ जाईन गे माये, ओ जाईन गे माये, तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, ओ जाईन गे माये तया पंढरपुरा। प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला आपली आई मानतात, ज्ञानोबारायांना सकल संत मानले आहे, त्या पांडुरंग परमात्म्याला आपली माय मानतात। पंढरपूर देखील या सर्व संतांचं माहेर आहे। सासरी नांदल्यानंतर जशी लेक आणि शिणून जाते, भागून जाते, तिचा शिणभाग काढण्याकरता माहेरामध्ये ती येत असते का नाही, तसं ज्ञानोबा सांगतात आम्ही सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याकडे जातोय ना, काय करतो तो पांडुरंग परमात्मा, बोलिया
आम्ही मात्र आमचा क्षणभाग घालवण्याकरता पंढरपूरला जातो. भेटे ना माहिरा बोलिया. आणि जात असताना ज्ञानोबा म्हणतात निमंत्रणाची काही वाट पाहत नाही का? माहेरामध्ये जाण्याकरता लेकी बाळीला निमंत्रणाची गरज नाही. अरे सर्व संतांनी पांडुरंग परमात्म्याला काही वेगळी उपाधी दिलेली नाही. सर्व संतांनी पांडुरंग परमात्म्याला आईची उपमा दिलेली आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आई भिवरेच्या तीरी. कुठे आहे ते पंढरपूर माहेर तुमचं? भिवरेच्या तीरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रघुमाई, माझी विठ्ठल रघुमाई. माझे माहेर पंढरी, आई भिवरेच्या तीरी. ते भिवरेच्या तीरी उभं असणारं जे पंढरपूर आहे ना, ते पंढरपूर तुमचं माझं सर्वांचं माहेर आहे. आणि माहेरामध्ये गेल्यानंतर मग मात्र ती आई आपल्या लेकीचा शिरभाग घेऊन घेते आणि तिला सुखाची अनुभूती करून देते. एवढं सुख तिच्याकडे ओतप्रोत भरलेलं असतं. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही दुःख घेऊन जा, त्या मोबदल्यामध्ये सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल. अनाथाची भूक जाये, अनाथाचं दैन्य जाये. आणि पांडुरंग परमात्मा घाललेली यात नवल नाही. पण त्याच पांडुरंग परमात्म्याचे अंश असणारे माऊली ज्ञानोबा आहे. आज शेकडो किलोमीटर ओलांडून आम्ही आळंदीमध्ये जातो. पण त्या आळंदीमध्ये गेल्यानंतर मला नाही वाटत तरी आम्ही 5-10 वर्षामध्ये एकमेकांची कधी जात विचारली. सर्व आम्ही त्या माऊलींची लेकरं म्हणून अनाथांसारखे त्या ठिकाणी राहिलो. पण एक वाक्य बोलतो. त्या ठिकाणी ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये राहत असताना असं नाही की आम्ही शिरून गेलो नाही, कधी खचून गेलो नाही, असाही भाग नाही. तो प्रसंग आमच्या जीवनामध्ये कित्येक वेळा आलाय. खरं तर मी ज्या वेळेला लहान होतो, मी याच्याही अगोदर या तुकाबेमध्ये कीर्तन केले मदन महाराज. कोण्याच कीर्तनाला मी आईला येऊ दिलं नाही. एकदा आली होती ती, आज काय जाणू कोण जाणे, ती कीर्तनाला आली पुढेच बसली. ते म्हणलं तुम्हाला की कीर्तन पडते माझं. मी कीर्तन पडणं वाटणं याचं काही घेणं देणं नसतं रे. सेवा म्हणून कीर्तन करत जा, त्याच्या पलीकडे काही विचार करू नको. खरंच सांगतो, ज्या वेळेला तिच्या प्रेमाची आम्हाला गरज होती, म्हणजे मला गरज होती, त्यावेळेला तिने विचार केला नाही. फक्त माझ्या लेकराचं भलं व्हावं याच्याकरता तिने आळंदीला पाठवलं. म्हणजे खरं सांगू का, आता तिचं सानिध्य आहे ना, एवढं मनसोक्त तिचं सानिध्य भोगत आहे मी. 2-4 दिवसा अगोदर आम्ही दवाखान्यात तिला घेऊन गेलो. ही जात अशी आहे, आई नावाची, स्वतः झिजते, लेकराला मला उभं करत असते. कधीच आयुष्यात रुपयाचं कधी खायला आणायला सांगितलं नाही तिने. कित्येक वेळा म्हणावं मी हे आणतो,
तुला कळत नाही, लेकरं लहान लहान आहे. तिने दाखवाय सांगत होती लेकरं लहान लहान आहे, तुला कळत नाही, रुपया रुपया गोळा करावा लागतो. तुला काय फुकटचं काय, त्याला स्वस्त माग काय, तुला काय आम्हाला कळतं ते तू वावर करतो आणि काम आम्हाला करावं लागतात. तू धुऱ्यावर फिरतो, खरं आहे ना तुला? आम्हाला माहिती आहे. दिग्रसला गेलो आणि गेल्यानंतर डॉक्टर खडसेंकडे आम्ही दवाखान्यात गेलो. मग थोडा वेळ होता, डॉक्टर साहेब शेतात गेले होते, संध्याकाळची वेळ झालेली होती. पुढेच ते आहे बदाम शेकवाला, ते मग खुर्च्या टाकलेल्या तर बसलो आम्ही. गुरुजी खरं सांगतो, एका गाव वेगळं माझे मग थोडं येते आपल्याला आनंद घेणं गरजेचं. बसल्यानंतर मग तिला म्हणलं तू बदाम शेक घे. म्हणजे ते काय असतं मला पिऊन टाकू. बदाम शेक घेतला आणि तिने ती प्यायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये छोटंसं बाळ घेऊन एक माऊली त्या ठिकाणी आली. बाजूला खुर्चीवरती बसली आणि त्या मुलालाही बसवलं. एक तिने पायनॅपल ज्यूसचा ग्लास मागवला. मी पाहतच होतो डोळ्याने आणि तो ग्लास घेऊन ती बसली, ती प्याली नाही. तिने त्या लेकराला मारलं. तो मुलगा म्हणत होता नको नको आई, बस झाला आता, माझं भागलं. आणि तिने ते सर्व ग्लास त्या लेकराला पाजला. आईने हे बदाम शेक प्यायचं सोडून त्या लेकराकडे पाहते, मला म्हणते अरे आपण दोघं स्वार्थासारखे या ठिकाणी बदाम शेक घेऊन पितोय. आपले लेकरं घरी आहे, आपले लेकरं. अरे मला तुझं लेकरू इथं आहे ना. आता तुझी गरज नाही, आता तुझ्या पुढच्या पिढीची गरज आहे. त्या पिढीला सुद्धा आपल्याला घडवणं आपलं कर्तव्य आहे. हे विचार मात्र ज्या मायेचे आहे. आयुष्यभर सांगतो देवाला काहीच मागणार नाही, फक्त देवा माझी माय जास्त दिवस टिकू दे. विठ्ठल विठ्ठल. भरपूर महाराज मंडळी पैशावाली आहे, कोणाकडे किती एकर, कोणाकडे किती एकर. पठ्याकडे काही एकराची गरज नाही, पण पठ्याकडे माय आहे. कोणाकडे किती इस्टेट आहे, किती संपत्ती आहे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण माझ्या पाठीमागे ज्या ज्या वेळेला मी खचतो ना, ज्या ज्या वेळेला मी हताश होतो ना, त्या त्या वेळेला माझी माय खंबीर सारखी रणरागिणी होऊन माझ्या पाठीमागे उभी राहते. त्यापेक्षा मला वेगळं काहीच नाही. तिला एकदा विचारलं, आळंदीतून सोडल्यानंतर तिथे ती 4-5 वर्ष मी राहिल्यानंतर माझी नोकरी बंद झाली. तुम्ही प्रमोद महाराजांकडे राहता ना, राजमहाराज, ते रूम माहिती आहे का आळंदीत तुम्हाला? नरेश महाराजांकडे होती. प्रमोद महाराजही त्यावेळेला याच्यावर असायचे, डोंगरावर. मग माझ्या मधुकरीमध्ये म्हणजे भोसरीची मधुकरी होती, तांदूळ वगैरे यायचे. मग आम्ही ती भंडारा डोंगरावर घोराडेश्वरावर घेऊन पाठवायचो, भामचंद्रावर. तसं 4-5 वर्ष मधुकरी मागितली. आणि खरं तर मी तिच्याशिवाय कधी राहिलो नाही. तिच्या समोर सांगतो, आज मी थोडं लहानाचा मोठा झालो आणि मग त्या एका बाजीवर झोपता येत नव्हतं आम्हाला. तिने सांगितलं आता तू माझ्याजवळ झोपायचं नाही. मी फार बंड, तिला सोडून कधी झोपलो नाही. मी म्हणलं नाही आई मला तुझ्याजवळ झोपायचं. रागावली, तिने हिसकारलं, मला बाजूला फेकलं, झोपायचं नाही. रात्रभर तिच्या बाजीच्या ठाव्याला धरून बसलेलं लेकरू म्हणजे हे तुमच्या पुढे आहे. आणि एवढं जर मायवर प्रेम करत असेल, त्यावेळेला तिने मला ज्या वेळेला नेऊन सोडले ना, खरं सांगतो मी बघे गुरुजींची नाकी मी मानली होती. 4 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. 4 वेळा युवराज महाराज, 4 वेळा. आणि महाराजांच्या मठातून ऐन दुपारच्या वेळेला बराबर निघायचो. सरकारी पॉइंट बस स्टँड इथं चाकण चौकात होतो, आता नाही, ती तिकडे आलं ते स्मशानभूमीकडे नगरपालिकेजवळ. 4 वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. 4ही वेळा ते माझे प्रयोग विफल झाले. आता असं वाटतं बरं झालं 4ही वेळा मला पळून येता नाही आलं. आता त्याची किंमत कळायला लागली. एक दिवस गुरुजी हताश झाले. असं बोलून गेलं, जीवाचं कमी जास्त काही झालं नाही तर आपल्यावर बरं येणार. म्हणून त्यांनी विचार केला याला घरी पाठवलेलं बरं. एक दिवस मंदिरामध्ये मला घेऊन गेले. त्यांच्याकडे सायकल होती, सायकलवर बसून मला मंदिरामध्ये घेऊन गेले. गेल्यानंतर मला विचारलं, खरं सांग तुला इथं राहायचं का घरी जायचं? बोललो नाही पहिले, कारण परंपरा आहे की कधी गुरुवाऱ्यांपुढे बोलायचं नाही, खाली मान घालून बसायचं. अरे मी तुला बोलतो, तुला घरी जायचं का राहायचं? गुरुजी मला घरी जायचं. शब्द ऐकला, राग आला त्यांना भरपूर. एक तर बोलून जाण्याचा प्रयत्न केला, मारलं नाही हो मला कधी, नाही मारलं नाही कधी. सांगितलं काही हरकत नाही घरी जा, पण घरी जाऊन काय करशील? त्यावेळेस त्या वयामध्ये काय करणार आहे? म्हणलं काही नाही, मी शेतामध्ये काम करेन. बरं तुला खरं सांगू म्हणे,
म्हणलं बोला ना गुरुजी. बगे गुरुजी सुद्धा आळंदीमध्येच राहत असताना इंद्रायणीच्या आणि त्या डोहामध्ये उड्या मारून दिवसभर पोहायचे आणि इंद्रायणीमध्ये ज्या लोकांनी काही दक्षिणा वगैरे टाकलेले आहे ना ते पैसे गुरुजी गोळा करायचे. काय करा ना तुम्ही बगे गुरुजींचं चरित्र सांगतोय. त्या इंद्रायणीच्या पाण्यातला रुपया गोळा करायचा. 4, 2, 5, 8 रुपये गोळा झाले आईजवळ नेऊन द्यायचे. आई घे त्याची साखर आण किंवा काय वस्तू आणायची आण. गुरुजी म्हणत होते तो राजेश बगे वेगळा आणि आता तुझ्या पुढे उभा तुझ्यासारखे विद्यार्थी घडवतोय हा राजेश बगे वेगळा. फक्त एका गोष्टीने माझं जीवन पालटलं. या समाधीवर मी एक दिवस डोकं ठेवलं. परिणाम असा झाला की त्यांनी काय केलं आपण सारखे करीत नाही काळ वेळ फक्त एक काम करतो माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर डोकं ठेवतो आणि माऊलीला म्हण माऊली मला आईची आठवण येते. आणि जर तू डोकं टेकून पुन्हा पुन्हा जर तुला आईची आठवण येत असेल त्रास होत असेल तर तू मग घरी जा. तेव्हा एवढी गर्दी नव्हती राहत. गेलो मंदिरामध्ये ज्ञानोबा यांच्या समाधीवर डोकं टेकवलं. ज्ञानोबाला सांगितलं ज्ञानोबा मला इथं राहायचंच नाही. माझे शब्द फिरल्या मला इथे राहायचंच नाही. मला आईकडे लवकरात लवकर कसं न्यायचं ते बघ. बाहेर आलो काय ज्ञानोबा आहे तो अनाथाची माया आहे. पाय वंदित ज्ञानोबाच्या समाधीवर डोकं टेकवलं. सांगू का पुन्हा घरी येण्याचा विचार डोक्यात आला नाही. ही अनाथांची माय आहे. आता राजे तिथे राहतो आपले तन्मय महाराजही तिथे राहतात. तर ज्ञानोबाच्या समाधीवर डोकं जर नाही टेकवलं ना जेवढेला सुद्धा पचत नाही हो. एवढी व्याकुळता माणसाच्या मनामध्ये लागते. एवढं ज्ञानोबाचं प्रेम आमच्यासारख्या अनाथांना त्या ठिकाणी मिळालं. आणि एवढं प्रेमच मिळालं असं नाही आम्हाला वारसा दिला ज्ञानोबारायांनी. आता आम्ही अनाथ नाही. आता आम्ही ज्ञानोबारायाचे आम्ही तुकोबारायाचे लेकरं म्हणून या समाजामध्ये फिरतो. आहो का अनाथ आम्ही नाही हो. आम्ही अजिबात अनाथ नाही. आम्ही कोण आहोत तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. आमच्या ठिकाणी असणारं जे अनाथपण आहे ना ते अनाथपण घालवण्याचं काम कोणी केलं असेल तर वैष्णवांचे महामेरू ज्ञानोबार आहे. आणि त्या ज्ञानोबारांनी आम्हाला अनाथ न ठेवता त्यांचा शिक्का आमच्या पाठीशी लावलाय. याच्यापेक्षा मोठा आम्हाला सनात करण्याचा चमत्कार काय असेल. एवढंच नाही तर आमच्या जीवनातली दारिद्र्यता आमच्या जीवनाचं दुःख सुद्धा नाहीसं केलं. हा महत्वाचा चमत्कार आहे. विठ्ठल लौकिकतेचाही आपण विचार करू गेलो तर काय होतं आमच्याकडे. एक साधी चप्पल घेण्याची लायकीच्या लेकराची नसेल तो 4 चाकीत फिरत असेल याच्यापेक्षा दुसरं काय. वर आमच्या हे जे आहे ना हे काही वेगळं काही नाही. हे आमच्या अंगावर हे वाघाचं चामडं आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर गाढवा आहोत आम्ही. त्यात काही नवल नाही त्यात काही शंका नाही. पण हे जे आमच्या अंगावरचं चिलखत आहे ना हे माझ्या ज्ञानोबारायांचं आहे. हा वारसा त्यांचा असल्यामुळे समाज आमच्या पायावर डोकं टेकवतोय. माझ्यापेक्षा वयस्कर मंडळी या ठिकाणी आल्यानंतर पायावर डोकं टेकवत आहे. कशाचा प्रभाव आहे हा त्या ज्ञानोबारायांच्या चिलखताचा प्रभाव आहे. विठ्ठल अनाथाची भूक धन्य जाय उदाराचा. कसा आहे तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात उदाराचा राणा पंढरी साही उभारोणी बाई पालवितो. अरे उलट तो पांडुरंग परमात्मा आपल्याला बोलावतो. हात वर करून सांगतोय अरे नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारे कट ठेवून या करी उभा उभी पालवणे म्हणजे बोलावणे. तो पांडुरंग परमात्मा आपला उद्धार करण्याकरता काय करतो आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर नामरूपी नाव ठेवलेले आहे. नाव चंद्रभागे तीरी त्याच्यावर आरूढ व्हा. नामावर आरूढ व्हा. परिणाम काय होईल. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. या भवनदीतून पार पडायचं असेल तर नामरूपी नावेचा आश्रय घेतल्याशिवाय माणूस पैल तीरावर जात नाही. आणि तो जाईलही तर तो कोणापर्यंत जातो. महाराज म्हणतात पांडुरंग परमात्म्या बरोबर. बरं मग तो उदाराचा राणा
चांगल्या सुज्ञ लोकांना जवळ धरतो का काही भोळे भाबडे? महाराज म्हणतात काहीच नाही, तो पांडुरंग परमात्मा हुशारांपेक्षा आणि त्या भोळ्या भाबड्या भक्तांना जवळ करतो. जानती या हुनी नेनती याची गोडी आणि आवडी करुनिया. जाणत्या भक्तापेक्षा तो पांडुरंग परमात्मा नेमत्या भक्ताला अत्यंत आपल्या जवळ धरतो. का धरतो? त्याचं कारण जाणत्यापेक्षा नेमते चांगले असतात. कसं काय? तर ऐका, गावागावामध्ये एका भजनी मंडळाचे 2 भजनी मंडळ कोण करतो? जाणते का नेमते? बोला ना. जाणते. एका सप्त्याचे 2 सप्ते कोण करतो? जाणते का नेमते? जाणते. जाणते देवाला आवडत नाही, उलट भगवान परमात्म्याला आवडत असेल तर ते नेमते भक्त विठोबार कुमारी. हा एवढा मोठा महोत्सव चालू आहे. लांबून लांबून महाराज लोक आपल्या इथे येत आहेत. तुम्ही टाळी नाही वाजवत का? त्याच्याशिवाय भजनाची शोभा आहे का? आता आमची चोरडे सर पुढे बसलेले आहे. मारवाडी समाजाचा माणूस आहे, वारकरी संप्रदाय काय श्रद्धा आहे, काय श्रद्धा आहे त्या माणसाची. हा गुरुवर्य वैकुंठवासी हरिसा गुरुजींची सेवा करणारी ही माणसं आहेत. आजही कीर्तनामध्ये येऊन बसतात, टाळी वाजवतात. हवं मनात आलं तर त्यावेळेला नाचायला सुरुवात करतात. काही नाही याच्यामध्ये काय. आता भक्तीच्या रंगामध्ये नाहून निघायचं असेल, आपण मात्र भजन माशी मरत नाही आपल्या टाळी. हे का भजन आहे? हा भजन कसं असलं पाहिजे? एकदम तालामध्ये आणि हृदयापासून ताड बसा, एकदम गड्या सावधान. ते आता डोळे उघडायला लागले म्हणजे आता केलेलं कीर्तन गेलं रे बाबा. बरं आहे, चला हात वर करायचा मोठ्या प्रेमाने. असं हात वर करीन असं. थांबा थांबा. जय जय राम बोला. बाबा आपले नाही, पंढरपूर आहे, पंढरपूर. हो श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा मावल्या हो. आलिंगी आवडी करुणिया. त्या पांडुरंग परमात्म्याला भोळे भक्त अत्यंत प्रिय आहे. काय करतो तो भक्तांचं? शीन घेऊन या प्रेम देतो साठी, न विचारितो की नाभा काही. उदाराचा राणा पंढरी साही, उभारुनी बाही पालवी. तो शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे अनाथ Oh
शुभेच्छा देऊन सर्व टाळकरी मंडळींच्या चरणावर ही सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण करा.